वेलकम बॅक टू नम्रता प्रधान चॅनल. नम्रता प्रधान जरा कामात आहेत कारण आजचा व्लॉग तेवढा स्पेशल आहे. आज आहे नम्रताचं केळवण आणि त्यासाठीच आम्ही आज सुप्रियाताईच्या घरी आलेलो आहोत. खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटणार आहोत. सईला आज येता आलेलं नाही आहे कारण सई तिच्या बाळाबरोबर बिझी आहे, पण आम्ही चौघीजणी आज भेटणार आहोत. त्याचबरोबर हर्षदही येणार आहे, जानूही आहे, बाबाई आहे, मीही सुद्धा संध्याकाळी येईल. सो एकंदरीत मजा येणार आहे. आम्हाला आता जेवणाची तयारी करायची आहे, सजावट करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्ञानदा आल्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. कष्ट बघा, कष्ट कष्ट काय नाही आहे त्याच्या पुढे. नम्रता प्रधान ज्या केवढे कष्ट करतायत बघा. मैत्रिणीसाठी करावं लागतं. नम्रता प्रधान लाईटमध्ये येऊन बोला. असं लाईट नाही का? कमी होतं. नमस्कार, खूप दिवसांनी आपण भेटतोय. आम्ही आता माईक ॲड ऑन केलं आमच्या ब्लॉगमध्ये. सो येस, आज खूप दिवसांनी म्हणजे वर्षच म्हणा प्रॉपर असे भेटतोय आणि खूप एक्सायटेड आहोत. फायनली ज्ञानदाचं लग्न आहे आणि आता मैत्रिणीचं लग्न म्हणजे एक एक्साइटमेंट असते, तशीच आमच्या सगळ्यांना मिळून आज आम्ही एकत्र येऊन ती एक्साइटमेंट भडास बाहेर काढणार आहोत. खूप एन्जॉय करणार आहोत. सो आम्ही आता दोन्ही. सो आता ताईनी मस्त काय त्याचं इथे आमच्या कॉफीसाठी दूध गरम होत आहे. इथे चिकनचा रस्सा तयार आहे. जावई बापूंसाठी भाई गॅस कमी कर. हे आहे उडलं. हे आहे वांग बटाट्याची भाजी जी आहे ज्ञानदासाठी, कारण ज्ञानदा व्हेजिटेरियन आहे. इकडे चिकन बॉइल्ड आहे ज्याचं सुक्क चिकन पण जानूच करणार आहे. आणि नम्रता प्रधानांनी जसं तुम्ही पाहिलं कणिक मळलेली आहे. कणिक नम्रता बघा. नम्रता प्रधानांनी ही कणिक मळलेली आहे. काय कशी म्हणतात त्याला? कशी असं सॉफ्ट जाऊ दे, चपाती खाल्ल्यावर कळेल. सापडला ना तुला शब्द? ठीक आहे. तर ठीक आहे, आता आम्ही जे जे काही करणार आहोत त्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. सुप्रिया पाचोडेंचं आगमन झालेलं आहे व्लॉग मध्ये. So, आमच्याकडे माईक वगैरे आहे का? तुम्हाला बोलायचं असेल तर माईक मध्ये. प्रोफेशनल झालेलं आहे. हो, काय काय झालं ते बघितलं का तुम्ही? ताईच्या आवाजावर जाऊ नका. हा, ही वांग बटाटा आहे बाय सुप्रिया पाठवाळे. तुला काय चमचा हवाय? हे चिकन ग्रेव्ही आहे बाय जान्हवी पाठारे आणि हे सुक्क चिकन बनणार आहे ऑल्सो बाय जान्हवी पाठारे. अगं कितींदा सांगते तू? दोनदा सांग. नाही, मी हे पूर्ण कंटिन्यू करणार आहे. लोकांना बोलते की 2-2 वेळा तू बोललीस. ठीक आहे, चालेल. स्टे ट्यून. डिस्कशन बघा ना, डिस्कशन केवढं आहे. तर हा जो तुम्ही आवाज ऐकला आमच्याकडे नाही, त्या होत्या जान्हवी पाठारे. आमच्याकडे नाही का? मी माझ्या गाडीवर मी डिपेंड असते. सो मी म्हटलं मी गाडी नाही, आमच्याकडे नाही का? हाय, हे इग्नोर करा, आम्ही सजवतो जरा. डिलीट करून टाकेल ना पहिला क्लिप. याला इग्नोर करा म्हटलीस तर. अगं हे बघ कशी ही कपड्यांना बोलते. मी काय म्हणाले, इथे हात करून काय बोलले, ह्याला इग्नोर करा. तुला करा इग्नोर. तुझ्या हाताजवळ मीच होते. अगं चॅनलने तुला इथून दिसतंय, मी इथून इथे करते बघ. कोणाला इग्नोर करा? याला काढावे लागतील गाईच कपडे काढावे लागतील इकडचे. तन्वी बर्वे या सजवायचं काम करत आहेत. खूप डेडिकेशन, खूपच इंटेन्स आणि खूप मेहनत करत आहेत. तर तुम्ही कष्ट पाहू शकता माझ्या मैत्रिणीचे. आणि बघा फायनली झालेलं आहे. तिने ओढण्यांना लटकवलेलं आहे आणि आता ती चढली आहे. हे बघा किती सुंदर काम. हा रेखीव काम बघा तिचं. रेखीव काम बघा तिचं. हे बघा. हा आता त्याचं काय करते ती? गुंडाळा कपडे वाळत घाल. बरोबर. खूप मेहनत आहे. वाजलेत संध्याकाळचे
दुपारचे किती 6 वाजायला आले. तासभर बाहेर गेलेला 2 बायका. तासभर होता पण चाल. अरे चार काय कर गेल्यानंतर ताईने खीरची शेवई शिजवली, त्यात ती आळली, तिने दूध घातलं, ड्रायफ्रूट घातले, झाली तिची खीर. हाय यू ब्रो. पीपल. सिरियसनेस आहे का तुला काय? ही बोलली मला चल बाहेर पडलोय तर फिरून येऊ. रेडी पण होऊन आली. लुकिंग ब्युटिफुल. अशी बाई आहे, तिला जायला लावते. एवढी बोलते मी, दुसरी ओढणी देते. तू गाठ का मारती? ठीक आहे. मध्ये थोडीशी ही लावायला पाहिजे होती dark. ते बोर्ड पांढरा आहे ना, म्हणून एक रंगीत मध्ये टाकली थोडीशी. फुलं पण लावतोय ना, झालं. त्याच्या वर लावायची ना. हे आपण असं इथे लावू, इथे त्याला एक पिन मारून टाकू. नाही माझं म्हणणं ते खूप कोपऱ्यात जाते. आपल्याकडे जर मोजून असतील तर ते हा, फक्त मी 4 तेच म्हणते, जर का 3च झाल्या ना तर आपण 1-2 लावूया आणि तिसरीचं काहीतरी असं वर झोड करूया. जर का 4 झाल्या तर 1-2-3-4 लावूया. आणि माझी कॉफी रेडी आहे, सो मी टी ब्रेक घेतलेला आहे. सगळ्यांचा चहा रेडी होतोय, मग तेही एक छोटासा ब्रेक घेतील अँड देन विल कंटिन्यू. वाद बघा, वाद. पण ब्लू लावूया आणि रांगोळी टाकूया ती चिकटेल. काय बोलते? मला पटलंय. बघ पटावते. फक्त परत हे काढावं लागतं. नको जाऊ त्याच्यात. तो बघते ब्रश ट्राय करते. बाबा पोरीने कामाला लावलं ना. यस यस. नमा ह्याच्यावर काय करतेस आता? बाई टेन्शन यायला वेळेला. नाही, टेनीचं साडी नाही है, मिनीचं साडी कर्टस काय एवढंच बट. मी ज्ञानदा आणि हर्षदसाठी ते बोर्ड बनवते असं छान मध्ये लिहायला. ज्ञानदा आणि आणि ते आम्ही इथे लावणार आहोत. सी हाऊ प्रिटी. मी केलं, काय बोललीस? मी केलं. हे मी नाही केलं, तू बोल फक्त. हे मी नाही केलं, दोघींनी केलं. मी केलं. हे जे काही आहे ती टाइमपास सगळं नमाने केलं. देख लेंगे. बोर्डच्या आजूबाजूला ते या चमचम लाईट्स आलेल्या आहेत. या अशा दिसणार आहेत. नम्रता प्रधान थांबलेल्या आहेत कारण त्यांना रंग नाही मिळालेले. बाबा पठारे आम्हाला रंग शोधून देत आहेत. रंग नाही, ब्रश. ब्रश शोधून देत आहेत. फायनली नम्रता प्रधानांना रंग मिळालेला आहे. ते आता रंग उधळणार आहेत, पण रंग त्यांना साथ देत नाहीये. ताईला पण कळलं तसं नाहीये. बोलले ना, मग द्यायची काय गरज होती? बोलले ना. अगं पाणी लाव ना त्याला थोडं. ट्राय लावलंय पण ते खूपच ड्राय झालंय. बिचारी नमा. काय आहेस नमा तू? Very talented. कसं नाही, परत एकदा. I'm very talented, bro. ज्ञान असं लिहितात. ए हिनीच मला लिहून दिलेलं. मी ज्ञानदा लिहून दिलेलं, तू ज्ञानादा लिहिलंय. लवकर तुम्हाला सुचलं यार. मी आधीच सांगितलं होतं यार. ऐक, माझं हे टॅलेंट चांगलं. मी ज्ञानदा लिहून दिलेलं. तुला पण असं वाटलं नाही की आपण हिला थांबवावं? अगं तिने रेश काढला ना, म्हटलं रेश काढला नाही, मी म्हटलं का मी म्हटलं? नाही होतं, मी स्वतःला डाऊट केलं की जाणं तुला माहिती नसेल ज्ञानदा असं लिहितात का. म्हटलं ज्ञानदा. ज्ञानदा. आता काय करायचं यार? कामात काम वाढते यार. जाऊ दे आता, मी ज्ञानदा लिहित नाही.
तर दिस इज अटेम्प्ट नंबर 2. नमा तुझं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? काहीच म्हणणं नाही. व्हेरी टॅलेंटेड कुठे गेलं तुझं? आय एम व्हेरी टॅलेंटेड. ते आहे माझ्याकडे. खरं आहे. तर दिस इज अटेम्प्ट नंबर 2 जिथे ज्ञान दा लिहिलेलं आहे आणि ब्रशची परिकष्ट सोडून नमाने ब्रश घेतलेला ना. मग कसला ब्रश घेतला आहेस ग? माझ्याकडे आता तयार व्हायला मी जो ब्रश आणला होता तर त्याचं असं फिनिशिंग बघू शकता तुम्ही. क्रॉस आहे त्याच्यामुळे आम्हाला हे असं लिहायला खूप डिटेलिंग मिळते. मग आता काय या ब्रशमध्ये आणि ह्याच्यात केवढा फरक आहे दिसतोय. सो अशा प्रकारे बाबाची मेहनत पाण्यात घालवली तुम्ही ब्रश शोधायची. इथे मी माझा ब्रश त्यागला आहे त्याचं तुला तो काय तो धुवून परत वापरशील त्यात मी नाही काय? वापरणार. तो तुझा प्रॉब्लेम आहे. आली मोठी. सो अशा प्रकारे आम्ही आयब्रो ब्रशनी हे करतोय. आमच्याकडे मेकअप ब्रशेसचे विविध वापर शिकवले जातील. क्लास लावायचा असेल तर तो नीट करायचा आहे का असंच लिहिशील नाही मी लिहिते. छोटा मोठा? रफ करू का म्हणजे मला करायला जरा बरं पडेल. करीते. तो मोठा आवडाच आहे. इथून वायर गेली पाहिजे. इकडे राईटला आणायची ना आपल्याला वायर. इकडे आणायची नाही इथे कनेक्शन आहे मध्ये. ज्ञानदाची वाट पाहत आहेत बघा सगळे किती आतुरतेने. दमलोय. म्हणजे आम्ही सगळी तयारी केलेली आहे. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केलंय. ही आहे ज्ञानदाला आवडती वांगे बटाट्याची भाजी. हर्षदसाठी मस्त चिकन जे जानूनी केलं आहे. त्याच्यानंतर ही आहे चण्याची भाजी. आमसूल कढी, सुकं चिकन, राईस आणि चपाती ज्या मी केल्या आहे आणि खीर. आमची सगळी तयारी झालेली आहे आणि हां तुम्हाला अजून दाखवायचं आहे की तन्वीनी बऱ्यापैकी तिनेच एफर्ट्स घेऊन बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. सो मी तुम्हाला दाखवत आहे. हे छान सगळं असं तन्वीनी सजवलेलं आहे. इथे जी फुलं लावली आहेत ती पडलेली आहेत. ती परत तिला लावायला सांगते तनूला. सो येस मी रेडी आहोत. आता आम्ही वाट बघतोय ज्ञानदा आणि हर्षदची. सो जस्ट वेट अँड वॉच. या वेलकम या. ज्ञानदा आणि हर्षद बाहेर बसलेत आणि आता आम्ही त्यांना ओवाळणार आहोत आणि केळवणाला सुरुवात करणार आहोत. ज्ञानदा आणि हर्षद आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे आणि वेलकम. लाइटिंग करू. बैठो बैठो बैठो. बसा. या बसा. गणपतीसाठी करतो. आज आम्ही तुमची पूजा करणार आहोत. पूजा करणार आहोत. प्लीज थांबा 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 थांबा. ज्ञानदा आणि हर्षदचं केळवण. हो त्यांना ते आधी. हा आता बसा. थँक्यू सो मच. बसायचं लगेच. येस आता ओवाळणी तर करूया. पकडतोस. बंद केले व्हिडिओ. बंद. अरे कैसा है तू. नाही नाही बंद नाही. चालू है बा चालू है. नहीं है बंद. तू मला जसं हातात दिलं तसंच मी ठेवलंय. आता
अजून तुझं नाव जावे बापू म्हणून बापरे बापरे. जावे बापू वन, जावे बापू टू. येस. बाबा कसं वाटतंय? फायनली. खुश राहा. यस थँक्यू. आशीर्वाद दे. तुम्ही साथ राहा. आशीर्वाद दे की गं बाई. आशीर्वाद. हे घे. टाइम नाही. येते द्या बाबा. पक करते. माझ्या वहिनी काय म्हणतात मला, काय तुझा विषय निघाला परत. हम्म. तिचे बाबा तिचे मित्र दिसतात. भाऊ भाऊ मित्र माझ्या नाही. बाबांचे वेगळं भाऊ, भाऊ. असेल. आमचं पण लय आधीपासून हेच म्हणणं आहे म्हणा. भाऊ वडील वाटतच नाही. हाय शपथ. म्हणून आम्ही तुम्हाला लेट या सांगतो. वाह. जितक्या अक्षदा डोक्याला चिकटतात तेवढ्याच प्रेम जास्त असतं असं म्हणतात. काय म्हणते मग सतत दिसायला पाहिजे. वापस श्रोखणीचं तारकामध्ये जाणार आहे. थँक्यू सो बाई, मच. मला पण नमस्कार करते. थँक्यू. वा 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 वा. नखांना जे काही आम्ही केलंय जाओ, यू नो एक्सटेन्शन्स. जावं येणार म्हणून काय हो, पण मी सरप्राईजच होतो. थांबा थांबा म्हणून हा, एंटर डोकं झाल्यावर पटकन. मला झालं की कशासाठी मग असं थोडी हो सरप्राईज. हे सगळं स्पेशल जावयांसाठीच होतं. म्हणजे ह्या लक्षात ठेव कधी. क्या बात आहे. कोण आहे याच्या आधीचं मानकरी? आधीचे मानकरी कोण कोणाचं होते रे पंक्ती ते बाबा? मी? का नाहीच कोण होते? हो. केळवणवाले जावई हेच आलेत. सुखी राहा, सुखाने संसार करा, छान मजेत राहा आणि असेच आमच्याशी छान राहा. Hi guys. तुमच्यासाठी नवीन टोपी आणली मी. Wow. ती घालून औक्षण करायचं किती टोपी असतं. घालते? हा ऍक्च्युली पण आता मला लक्षात नाही. वॉचमॅन. Oh. अंघोळ करा स्वच्छ. याला लगवलं आहे. नगवलंय ना. तांदूळ ठेवतो जरा. Wow. उद्या रेडी. Yay. आवडते का सांगा हा. Thank you so much. हे रावण इथे आलात अगं बाई, आणि खास तुझ्यासाठी अमृतसरवरून आणल्या मी. Oh. मी लवकर. क्या बात है. अगं बाई. ज्ञानदाला वांग आवडतं म्हणून वांग. मग बाबाचं असं म्हणणं झालं नुसती काय वांग्याची भाजी द्यायची, एक कडधान्य पाहिजे म्हणून मग सफेद वटाणा. मग तेच काय नुसतं द्यायचं म्हणून मग भजी. मग तेच काय द्यायचं म्हणून मग तन्वी सांगितलं डाळ नको कढी कर. तिच्या तिला आवडीची आवडते. एक रेसिपी ऍड केली. हा, खूप शाणी आहे ती. काल मला जान्हवी दुपारी म्हणाली डाळ भिजत घालू का? म्हटलं नाही, डाळ नाही करायची, कोकमाची कढी करायची. कोकमाची कढी केळवणला हे असं नसतं, हे तन्वीने सांगितलंय म्हणून केलं. आता युनिव्हर्सला हे सांगणं आहे की जिच्या आवडीची कढी केली गेलेली आहे तिचंही केळवण लवकरच करण्याचा आणि आमच्या घरात त्यावर येऊ. खास स्वामी पुण्यतिथी असताना नॉनव्हेज बनत नाही. म्हणजे आमचा हा जो माणूस आहे हा अजिबात आम्हाला नॉनव्हेज खाऊ पण देत नाही आणि बनवत तर नाहीच. पण आज स्पेशल जावई असल्यामुळे आज घरामध्ये नॉनव्हेज झालेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. खूपच Yeah. मोठी गोष्ट आहे. म्हणजे मिहिरला I सुद्धा feel तो so privileged. मिहिरला सुद्धा तो काय गरज आहे का, एक दिवस नाही खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे का असं म्हणून दाखवतो.
पण काय आज काय बोलायलास जावई असल्यामुळे मेनी बडबडलास की जिच्या अरे, माठातलं पाणी द्यायचं ना, गार. कोमटाची कढी केली आहे ना, तुझ्या आवडीची Sorry. केली आहे ना. हे आता कोणी तुझ्या बनवलं? खाण्याचे रिॲक्शन फिश कमी होणार. चला जावई बापू आवडते ती पण. नाव घ्या, नाव घ्या. भाजी मेथीची बिथीची बोललास ना तर मारेल आणि शंकराची पिंड पण आम्हाला नकोय. ज्ञानदाकडून शिकलोय मी हा. अरे वा वा वा, चला चला. मागच्या वेळेस मी थोडा प्रयत्न हा. केला होता जरा इकडून तिकडून, पण यावेळेस मी बनवायचा प्रयत्न करतो. ओ So, ही फर्स्ट टाइम असेल माझ्या बनवायची तर क्रिएटर ओ माय गॉड Yes. केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. केळवणाच्या दिवशी जमलेत सगळे सितारे. ज्ञानदाचं नाव घेतो. आय लव्ह यू तनू, नमा आणि ऑल पठाण. सिक्सर चला आता त्याच्यापेक्षा वरचढ पाहिजे आम्हाला. छान. वाव, मला हे फार भारी वाटतंय. आज आहे आमचं केळवण. केलीये माझ्या सख्यांनी माझी सोबत. आज आहे आमचं केळवण. केलीये माझ्या सख्यांनी माझी सोबत. हर्षदरावांचं नाव घेते. आता तुम्हाला कंटाळा येईस्तोवर राहील मी तुमच्या सोबत सतत. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. नाईस नाईस. I'm the winner. येस, ओके, चला स्टार्ट करा. पहिला कसं एकमेकांना बोलवायचं असतो. Oh, yes. गोडाचा हा गोड काय whatever you like. ज्ञानदा खाते की? तुझ्या ज्ञानासाठी तंगडी दिली आहे. मी आधी बोललो. हो ह्याला आवडेल किती मला माहित नाही. मग त्याला शेवयाची खीर मला आवडते. शेवयाची खीर खाऊन मग चिकन खायचं. ओ नाईस. ओके ओके. असं जेवण झाल्यावर छान हा करेक्ट. येस आमच्या सोबत सई नव्हती Non-stop. म्हणून आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलतोय. येस. पशी हाय बोल ब्लॉग मध्ये. हाय सयाला पण दाखव ना. इन्सेप्शन खेळतीये ना मी. ब्लॉग मध्ये ती आता नाचून घेते तिचं लग्नाचं. क्या बात आहे. तर तुम्ही का नाही आहात लग्नाला? वाय? बघू आम्ही ट्राय करू पण अरे एवढे गोंधळ विचार तू ना बाळ मला. आमचं लहान आहे ना, सो सांगता येत नाही. ओके. तर केळवण झालेलं आहे. आम्ही छान पोटभर जेवलोय. म्हणजे जावई बापू आमचे पोटभर जेवलेत का आम्हाला ऐकायचं. येस. कसं वाटलं तुम्हाला जेवण, केळवण, सजावट, रांगोळी? एवढं खाल्लंय की आता तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीये. एवढं सुंदर जेवण आणि एवढं सुंदर प्रिपरेशन विथ डिझाईन अँड ऑल. थँक्यू सो मच. वी आर सो ग्रेटफुल टू हॅव फ्रेंड्स लाईक यू. थँक्यू. एक्सटर्नल फैमिली लाइक यू. बापरे. हाँ, फ्रेंड्स ये शब्द बहुत छोटा है. ये मेरी आम्ही सखियों के लिए. खूप दिवसांनी भेटतोय ऍक्च्युली. वर्षाने. वर्ष झालं असेल. वर्ष झालं आणि असेल. हे सगळं- केरला ट्रिप नंतर आणि मध्ये भेटलो पण असं चांडाळणी. हे सगळं बोलल्यानंतर खराब करत नाहीये. माझ्याकडे काहीच मेकअप नाहीये. हे बघ असं नाही हे करायचं. नम्या, तुझं हे पुट्टी काढली ना मी काही केलं नाहीये. सी आणि हात बघू. तुमच्या भांडणाचा ब्लॉग आहे का? हे बघ, हे अच्छा बघ. सॉरी, जाऊ दे आता. मेकअपच मेकअप. हे महत्वाचं काय नाही, महत्वाचं आहे काय महत्वाचं काही नाहीये. व्हेरी गुड. आमचा व्लॉग इथेच संपतोय. आम्ही खूप मजा केली आहे आणि आमच्या सगळ्या मित्रमंडळ फॅन कडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. लग्नाला नक्की यायचं. हा क्या बात. बाय बाय. तुझं तोंड दाखव ना. बाय. जानू नाहीये. जानू जेवते. जानूकडनं आम्ही बाय. बाबा बाबा चोरून बघतोय. बाबा बाबा बाय. आता फायनल बाय बाय चला फायनल. बाय.